लोक तुम्हाला कंट्रोल कधी करतात माहित आहे? जेव्हा तुम्ही त्यांच्या शब्दांमुळे तुमचं आयुष्य विसरतात. जेव्हा कोणीही तुम्हाला मॅनिप्युलेट करत असेल, रागात बोलत असेल किंवा मुद्दाम त्रास होत असेल, तेव्हा त्यांच्या शब्दांना जास्त वजन देऊ नका. हलकं घ्या. स्वतःच्या कामावर, स्वतःच्या आयुष्यावर लक्ष केंद्रित करा. तुमच्या आयुष्यात काय चाललं आहे, तुमची स्वप्न काय आहेत, तुमची ध्येय काय आहेत, यावर जास्त लक्ष द्या. कारण जर तुम्ही कोणालाही हे जाणू दिलं की त्यांच्या बोलण्यामुळे तुम्ही इतके डिस्टर्ब होता की तुमचं लक्ष तुमच्या आयुष्यावर राहत नाही, त्यांच्या शब्दामुळे तुम्ही इतके अस्वस्थ होता की तुमचं कामही नीट होत नाही, तर त्या दिवसापासून ते स्वतःला पॉवरफुल समजू लागतात. मग परिस्थिती कंट्रोल करण्यासाठी ते मुद्दाम तुम्हाला दुखावतील, मुद्दाम रागावतील, कारण त्यांना सोपा मार्ग सापडलेला असतो. आपण जर रागवलो की हा समोरचा व्यक्ती अस्वस्थ होतो, आपल्याच मनासारखा वागतो आणि मग त्यांचा स्वभाव कधीच बदलत नाही. तुम्ही कितीही दोष द्या, कितीही समजवा, कितीही वाद करा, परिस्थिती अजिबात बदलत नाही. मग ही परिस्थिती नेमकी कधी बदलते? जेव्हा तुम्ही त्यांना दाखवता की त्यांच्या शब्दाने तुमचं आयुष्य अस्थिर होत नाही, तुम्ही त्यांच्या रागाला प्रतिक्रिया देत नाही, ते रागात असताना तुम्ही शांत राहतात आणि तुमच्या ध्येयावर, तुमच्या प्रगतीवर लक्ष देतात. कारण जेव्हा समोरच्याला जाणवतं की माझ्या वागण्याचा याच्यावर काही परिणाम होत नाही, तेव्हा त्यांची तुम्हाला कंट्रोल करण्याची ताकद आपोआप कमी होते. लक्षात ठेवा, ज्याला तुमची शांतता त्रास देते त्याला तुमची प्रतिक्रिया हवी असते आणि ज्याला तुमची प्रगती सहन होत नाही त्याला तुमचं लक्ष विचलित करायचं असतं. तुमचं लक्ष तुमच्या स्वप्नावर ठेवा. तुमची ऊर्जा योग्य ठिकाणी वापरा. कारण शेवटी तुमचं आयुष्य तुमच्या नियंत्रणात असलं पाहिजे, इतरांच्या नाही.